हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. न्यूमेरिकल सिरीजचा हा नेक्स्ट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये केटीजी आणि थर्मोडायनेमिक्स हे दोन्ही टॉपिक्सचे न्यूमेरिकल्स मिक्स करून मी इथे सॉल्व्ह करणार आहे. सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स आहेत, व्हरायटी कव्हर होईल असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. एक व्हिडिओ ऑलरेडी मी एका क्वेश्चनचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला, ज्याच्यामध्ये मी लॉग टेबलचा वापर केलेला. पण आता सगळे पुढचे क्वेश्चन्स मी विदाउट लॉग टेबल सॉल्व्ह करणार आहे, अप्रॉक्सिमेशन्स करून. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. यानंतरचा जो टॉपिक असणार तो असणार आहे रोटेशनल डायनामिक्स, ज्याचे पीडीएफ क्वेश्चन्सची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ गॅस ॲट 30 अँड 120. रूट मीन स्क्वेअर नाही, फक्त मीन स्क्वेअर आहे. सो मीन स्क्वेअरची जर आपल्याला रेशिओ काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की मीन स्क्वेअर वेलॉसिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीच्या स्क्वेअरला. मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू रूट मीन स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि रूट मीन स्क्वेअरचा स्क्वेअर विल बी प्रपोर्शनल टू टेम्परेचर, बिकॉज CRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. सो स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे. हे टेम्परेचर ॲब्सोल्यूट असलं पाहिजे, केल्विन मधलं असलं पाहिजे. सो काय येईल, रेशो C1/C2 हे जर मीन स्क्वेअर असतील तर आन्सर येईल 30/120. सो व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. Answer is 1/4. Question number 2. Second question बघा, at what temperature oxygen molecule will have same RMS speed as that of helium at STP. ऑक्सिजन आणि हिलियम दोघांची स्पीड सेम कधी होईल, कोणत्या टेम्परेचरला होईल ऑक्सिजनच्या. सो इथं क्लिअरली क्वेश्चन मध्ये सांगितलंय RMS स्पीड ऑक्सिजनची आणि RMS स्पीड हिलियमची इक्वल आहे. दोघांना मी समोर समोर कम्पेअर करतो. आता दोघांचे फॉर्म्युला टाकूयात. RMS स्पीडचा फॉर्म्युला ऑक्सिजनसाठी जो असणार आहे तोच फॉर्म्युला हिलियमसाठी असणार आहे, नो डाऊट. त्याच्यामध्ये फक्त फरक असा असणार आहे की इकडे मॉलिक्युलर वेट ऑक्सिजनचं घ्यावं लागेल आणि राईट साईडला मॉलिक्युलर वेट हिलियमचं घ्यावं लागेल. M0 असतो ना, M0. सो व्हॉट इज मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन? ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट आहे 32. आता हे 32 ग्रॅम मध्ये घ्यायचं असतं, मोलार मास. बट आपण इथे ग्रॅम नाही घेते, बिकॉज रेशिओचा क्वेश्चन आहे, समोर समोर ग्रॅम कॅन्सल होतील. सो मी इथे 32 ग्रॅमच घेतो. ओके, चला 32 ग्रॅम टाकणार आणि हिलियमसाठी 4 ग्रॅम टाकणार. 3R आणि 3R तर तसंही कॅन्सल होतील. स्क्वेअरिंग दोन्ही साईडला केलं जर मी, तर टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन अपॉन मोलार मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ हिलियम अपॉन मोलार मास ऑफ हिलियम, दॅट इज 4. 4 विल कॅन्सल विथ 32 अँड इट विल बिकम 8, आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 8 टाइम्स टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज 8 टाइम्स टेम्परेचर ऑफ हिलियम. आपला असा क्वेश्चनचा आन्सर येणार. इथे फक्त हिलियमचं टेम्परेचर टाकायचं, जे काही टेम्परेचर दिलं STPला आपण इथे 273 समजा मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येईल 8 3 24, 8 7 56 प्लस 2 58, 8 2 16 and 21. So 2184 Kelvin will be the temperature of oxygen that is required to match the RMS speed of helium. Let's move to the next question. Next question is, the difference between molar specific heats of gas is 8000. बघा, आपल्याला माहित आहे CP - CVR असतो, बट हे तेव्हा माहिती आहे ज्या वेळेस CP आणि CV हे मोलार स्पेसिफिक हीट असतील. मोलार स्पेसिफिक हीट असतील तर त्यांच्यातला डिफरन्स R असतो. इथं जे त्यांनी दिलंय त्याच्यामध्ये असं सांगितलं की डिफरन्स बिटवीन मोलार स्पेसिफिक हीट्स असं म्हटलंय, बट युनिट देताना मोलार नाही, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचं युनिट दिलंय. सो इथे जो डिफरन्स दिलाय ना, हा डिफरन्स जूल पर केजी केल्विन दिलाय. हा तर स्पेसिफिक हीट प्रिन्सिपलचा डिफरन्स आहे. सो खरं तर क्वेश्चन मध्ये मोलार वर्ड नसला पाहिजे होता, इथे डिफरन्स बिटवीन 2 स्पेसिफिक हीट्स पाहिजे होता फक्त. सो स्पेसिफिक हीट SP - SV हा जो असतो, हा जो आहे डिफरन्स, हा असतो R/M0, आणि हा दिलेला या क्वेश्चन मध्ये. सो R/M0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, आणि ते म्हणतात की रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स CP/CV आपल्याला माहिती आहे गामा असतो. CP/CV गामा असतो, बट इव्हन प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट बाय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम SP/SV पण गामाच असतो. का बरं असं सर? कारण की खूप सिंपल आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ही मोलार स्पेसिफिक हीटला मोलार मासने डिवाइड करून मिळते. If I divide molar specific heat by molar mass, I will get principal specific heat. And if I divide molar specific heat at constant volume with molar mass, I will get SV. So if I take ratio of these two now, तर मला CP/CV तर मिळणार आहे, M0 कॅन्सल होणार आहे, आणि हाच असणार आहे गॅमा,
जसं हा आहे गॅमा. सो आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. दोन इक्वेशन्स आणि दोन अननोन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे दोन स्पेसिफिक हिट्स म्हणजे मोलार स्पेसिफिक हिट फाइंड करायचे. आपल्याला मोलार स्पेसिफिक हिट फाइंड करायचे आहेत या क्वेश्चनमध्ये. ओके, आता पहा या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करता येईल आपल्याला. सो मी काय करतो, या पर्टिक्युलर इक्वेशन मधनं मला माहिती गॅमाची व्हॅल्यू काय दिली, 1.65 दिली. सो एसपी ला मी 1.65 SV टाकून इथे सबस्टिट्यूट करतो. असं केल्याने काय होईल, 1.65 SV मायनस SV इज R बाय एम नॉट, आणि R बाय एम नॉटला त्यांनी किती दिले, 8000. असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय की difference is 8000. So difference 8000 दिलाय. So 1.65 SV minus 1.65 minus SV is equal to 8000. So if you take the difference, SV will be common. What do we get? 0.65 is 8000. And now if I divide by 0.65, I will get molar specific heat at, sorry, principal specific heat at constant volume. किती मिळणार आहे principal specific heat? 8000 divided by 0.65. आणि याला थोडंसं सॉल्व्ह करतो मी. 8 into 10⁻³ वरती आहे, खाली 0.65 आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं, तर दोघांना मी 100 नी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो. 800/65 होईल तो, आणि 10⁻³ बाजूलाच राहील. आणि इथे मी 5 नी डिवाइड केलं ना तर 160 येणार आहे. खाली 5 नी डिवाइड केलं तर 13 येणार आहे. 160/13 आता डिवाइड केलं, आन्सर काय येतं बघा, 13 1 जा 13, 3 राहिला, 13 2 जा 26, 4 राहिला, 0.13, 3 जा 39. सो ऑलमोस्ट 12.3 असा आन्सर येत आहे. काय आन्सर आलं एसवीचा? एसवीचा आन्सर आलं 12.3 इंटू 10⁻³ दॅट इज 12300. ही एसवीची व्हॅल्यू आहे. जर ही एसवी असेल तर आपल्याला माहिती की एसपी मायनस एसवी 8000 स्टार्टिंगलाच क्वेश्चन मध्ये सांगितलेलं. तर मग एसपी किती असेल, एसपी काढायचं असेल तर एसबी प्लस 8000 करावं लागेल. सो 12,000 मध्ये 8000 ऍड करा, एसपीचा आन्सर येणार आहे 20,300. युनिट ऑब्व्हियसली तेच राहणार आहे, जूल पर केजी केल्विन. जूल पर केजी केल्विन. या क्वेश्चन मध्ये मिस्टेक अशी आहे की दोन्हीकडे मोलार वर्ड वापरलाय. फक्त स्पेसिफिक हिट बद्दल क्वेश्चन होता हा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट. काय असतो दोघांमध्ये डिफरन्स? मोलार स्पेसिफिक हिट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट मध्ये मोलार स्पेसिफिक हिट असते अमाउंट ऑफ हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. आणि प्रिन्सिपल मध्ये अमाउंट ऑफ हिट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. सो मासने डिवाइडेड असतं म्हणून केजी युनिट मध्ये येतं, आणि सीच्या युनिट मध्ये जूल पर मोल केल्विन असं येतं. ओके, हा डिफरन्स आहे. सो हा थोडासा क्वेश्चन वेगळा आहे, टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे, बट हा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. हा एक स्पेशल चान्सेस कमी आहेत येण्याचे, बट घेतला तरी पण मी. नेक्स्ट आर्टिकल जो आहे ज्याच्यावरती क्वेश्चन्स इथे घेतले आहेत मी, तो आहे कायनेटिक थिअरी, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आपल्याला सगळ्यांना माहित असेल कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, होपफुली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचे 3 फॉर्म्युले आहेत. एक आहे 3/2 PV, एक आहे 3/2 nRT, आणि एक आहे 1/2 mCRMS स्क्वेअर. कोणता कुठला वापरायचा आहे ते डिपेंड करतं क्वेश्चन मध्ये काय विचारलं. क्वेश्चन मध्ये तर कायनेटिक एनर्जी विचारलीच नाही, कायनेटिक एनर्जी पर मोल विचारले, पर किलो मोल. म्हणजे मला कायनेटिक एनर्जीला 1 किलो मोलनी, नंबर ऑफ किलो मोल्सनी डिवाइड करावं लागणार. आय हॅव टू डिवाइड इट बाय नंबर ऑफ किलो मोल्स. सो कायनेटिक एनर्जी पर मोल काढायचं असेल ना तर आपण हा फॉर्म्युला घेतो आणि ह्याला n ने डिवाइड करतो. सो दॅट नंबर ऑफ मोल्स कॅन्सल होतात आणि आपलं उत्तर येतं 3/2 RT. हा 1 मोलसाठी काय, 1 मोलसाठी. आता मी व्हॅल्यूज टाकतो. 3/2 R ची व्हॅल्यू 8.3 दिली आहे. 8.3 ला मी अप्रॉक्सिमेटली 25/3 घेतो. बघा मी 25/3चं उत्तर येतं 8.33. मी 8.31 ला 8.33 अज्युम करून टाकतो, म्हणजे 25/3 विल मेक माय लाईफ इझी. इंटू टेम्परेचर इज गिव्हन 127. क्वेश्चन मध्ये वरती दिले बघा 127 म्हणजे 400. हे आता सॉल्व्ह करूया. 3 3 गेला, 2 गेला, 200, 200 इंटू 25. सो याचा आन्सर येईल 5000. 5000 जूल 1 मोलसाठी, पर मोल. बट पर किलो मोल काढायचं असेल म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो केई पर किलो मोल काय माहिती का, पर किलो मोल. तर आन्सर पण 5000 किलो जूल येणार आहे पर किलो मोल. सो आपला आन्सर आहे 5000 किलो जूल ऑफ एनर्जी इज प्रेझेंट इन 1 किलो मोल ऑफ द गॅस. सो पर किलो मोल झालं. आता पर केजी.
पर केजी साठी आपण हा वाला फॉर्म्युला वापरतो, बिकॉज त्याच्यात मास आहे, मला मासने डिवाइड करावं लागेल. सो कायनेटिक एनर्जी पर केजी कशी काढायची, हा फॉर्म्युला घ्यायचा, हाफ एम सी आर एम एस स्क्वेअर, त्याला मासने डिवाइड करायचं, तर मास मास गायब होतो आणि फक्त सी आर एम एस स्क्वेअर बाय 2 राहतो. सी आर एम एसचा स्क्वेअर कराल ना, त्याचं उत्तर येतं 3RT/2m0. बस याच्यात व्हॅल्यूज टाकायचे. ठीक आहे, 3/2. आरची व्हॅल्यू मी आधीच सांगितली 25/3, टेम्परेचर 400. आणि इथे मोलार मास टाकायचं काय, तर ऑक्सिजन म्हणजे 32, बट ऑक्सिजन 32 ग्रॅम असतं, इथे पर केजी काढायचं, मला केजीज मध्ये टाकावं लागेल, 10⁻³ आणि मला सॉल्व्ह करावं लागेल. तर बघा 3 3 विल कॅन्सल, हे कॅन्सल होईल, 200. सो हे 200 खाली 32 आहे, सो 25 ह्याला मी 100 करतो, हा 16 होईल. 25/16 इंटू 10⁻, खालचा 3 वर जाईल तर 10⁵ होईल. अँड दिस इज द आन्सर, दिस मेनी जूल पर केजी. एवढी एनर्जी आहे गॅसकडे 1 केजी मध्ये. आणि 25/16 तर करता येईल, 16 1 जा 16, मग राहता 9, 5 जा 80, मग राहता 10, 6 जा. सो 1.56 into 10⁵ joule per kg is the kinetic energy per kg. And the third question in this was per molecule. आणि पर मॉलिक्यूल खूप सिंपल आहे, बिकॉज कायनेटिक एनर्जी एक मॉलिक्यूलची किती असते माहिती का, पर मॉलिक्यूल. खूप सिंपल फॉर्म्युला आहे, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी पासूनच येतो तो. 3/2 kBT, दॅट्स इट. आणि केबीची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली दिलेली नाहीये, बट मी वापरू शकतो, काढू शकतो. कसं काढायची केबीची व्हॅल्यू, 3/2 केबी असतो R/Na, आर आहे 25/3 बाय Na आहे 6 इंटू 10⁻23 आणि टेम्परेचर आहे 400. बस हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, 3 3 जाणार, हे होणार 200, 6 साठी 3 होणार, हे होणार 100. आणि हे 23 जेव्हा वर जाईल तर ते 10⁻21 होऊन जाईल. आणि खाली काय राहील आता, 25/3. 25/3 असतो 8.33 इंटू 10⁻21 जूल पर मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलकडे एवढी एनर्जी आहे, 8.33 इंटू 10⁻21 जूल. दिस वॉज द आन्सर फॉर द क्वेश्चन. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. थोडं फास्ट सॉल्व्ह करतोय, क्वेश्चन्स पण खूप आहेत. हा क्वेश्चन जो आहे तो विन्स लॉ वरती बेस्ड आहे. विन्स लॉ काय सांगतोय, लॅम्डा मॅक्स इज बी बाय टेम्परेचर. आणि या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट लॅम्डा मॅक्स म्हणतायत. कॅल्क्युलेट लॅम्डा मॅक्स फॉर अ सोलर रेडिएशन assuming that surface temperature of sun is 5800 Kelvin and in which part of the spectrum does this value lie. म्हणजे आपल्याला विचारले लॅम्डा टेम्परेचर देऊन, सो मी सरळ सरळ फॉर्म्युला वापरणार. बी ची व्हॅल्यू आहे 2.897 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय किती दिलाय टेम्परेचर, 5800 इंटू 10, सॉरी केल्विन आहे ऑलरेडी, केल्विन इज ऑलरेडी एसआय युनिट, सो काहीच कन्व्हर्जनची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की असे क्वेश्चन्स न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी लॉग टेबलचा वापर करायचा असतो. या क्वेश्चन मध्ये लॉग टेबलचा जर मी वापर केला तर मी न्यूमरेटरला मोठा करेन. सो मी कसं करेन माहिती का, 28.97 ह्याला करेन, सो दॅट 10⁻⁻4 होईल तो. आणि खाली 5.8 करीन, सो तो 10⁻³ होईल. आणि 10⁻³ वर जेव्हा जाईल तर तो 10⁻⁻7 ह्याला बाजूलाच ठेवीन. हे फायनल आन्सर मध्ये मी ॲज इट इज घेईन. आणि आता 28.97 आणि 5.8 ह्याला मी लॉग टेबलने सॉल्व्ह करेन. log of 28.97 will be 1 point something, log of 5.8 will be 0 point something. आणि सिन्स डिव्हिजन आहे, सबट्रॅक्ट करून आन्सर मिळेल मला. मी याचा अँटी लॉग घेईन आणि अँटी लॉग घेऊन जे उत्तर येईल ते इथे मी लिहून टाकेन. आणि दिस विल बी माय आन्सर. आता इथे मी लॉग वापरत नाही, अप्रॉक्सिमेटली करून दाखवतो. सो अप्रॉक्सिमेटली ह्याला थोडंसं वाढवून 6 करतो, ह्याला थोडंसं वाढवून 30 करतो, तर हे 5 जा येणार आहे, ऑलमोस्ट 5 जा. सो 5 इंटू 10⁻³ कुठेतरी 5030 एक्स्ट्रा दिले तर तो 10⁻⁻10 जाऊन अँगस्ट्रॉम युनिट बनणार आहे. सो क्लिअरली 5000 अँगस्ट्रॉम युनिट आन्सर खूप जवळ आहे ऍक्च्युअल आन्सरच्या, बट आपण अप्रॉक्सिमेटली केलेलं आहे. एक्झॅक्ट करण्यासाठी लॉग टेबल वापरावं लागेल. आणि हे कुठल्या पार्ट ऑफ स्पेक्ट्रम मध्ये लाय करत आहे, तर आपल्याला माहिती आहे 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम युनिट ही विजिबलची रेंज आहे. सो हा विजिबल लाईट मध्ये लाय करत आहे. 5000 अँगस्ट्रॉम युनिट लाईज इन the visible range. So this is the answer for this question. Next question. Calculate the energy radiated in 1 minute by a black body.
एनर्जी रेडिएटेडचा फॉर्म्युला इथे स्टीफन्स लॉ वापरायचा. Q इज इक्वल टू सिग्मा ए टी ई टी रेस टू 4. हा फॉर्म्युला आहे काय, टोटल हीट एमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी आणि टोटल हीट एमिटेड बाय एनी बॉडी. इफ इट इज अ ब्लॅक बॉडी ई विल बिकम 1 मिनिट आहे म्हणजे टी ला टाकायचं 60. एरिया दिलेला आहे 200, सेंटीचा स्क्वेअर आहे म्हणून 10⁻⁴ आणि सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 10⁻⁸ आणि टेम्परेचर दिलं आहे 127 म्हणजे 400 म्हणजे 4 × 10⁻² चा फोर्थ पॉवर केल्यामुळे हा सॉल्व्ह होऊन काय होणार आहे बघा, 5.67 × 60 × 200 × -8 -4 इज -12 आणि 4चा स्क्वेअर 4चा रेस टू 4 इज 256 आणि 10 स्क्वेअरचा रेस टू 4 इज 10⁸. So this is going to become 10⁻⁴ and now I have to deal with zeros. Okay, 256, 5.67, 60 आणि 200, 3 झिरो तर मी सरळ सरळ कॅन्सल करून टाकतो. तो हा काय होऊन जाईल 10⁻⁻1. 3 झिरो गेले, आता राहतं काय 5.67 इंटू 2 × 6. सो मी काय करतो 2 × 6 नाही करत ह्याला, मी काय करतो 3 × 2 × 2 करतो, कारण की मला 2 अजून बाहेर काढता आले. हे 4 चा इम्पॉर्टन्स काय माहिती का, जेव्हा 4 हा 256 ला मल्टिप्लाय होईल ना तर ते 2 चा मला पॉवर माहिती आहे, 2⁻1 2⁻2 2⁻3. हा 2⁻8 आहे. अजून 2 झिरो त्याला मिळाले 2⁻1 आणि 2⁻1, तर तो 2⁻10 होईल विच इज 1024 इंटू 3 इंटू 5.67. 3 ला मल्टिप्लाय करून टाकू सगळं, 1.67 ला 3 ने मल्टिप्लाय करू. 3 7 जा 21, 3 6 जा 18 प्लस 2 इज 20, 3 15 प्लस 3 5 15 प्लस 2 17. सो 17.01 इंटू 1024 इंटू 10⁻⁻1 एवढं राहिलंय. आणि आता मी काय करतो, ह्याला 17 करतो, याला 1000 करतो. सो मला डील करणं सोपं जाईल. -1 एक -1 एका झिरोला कॅन्सल करेल आणि आन्सर येईल 1700 जूल. एवढी एनर्जी लिबरेट होत आहे. 1700 जूल. ऑब्व्हियसली अप्रॉक्सिमेट आहे. लॉग टेबलनी केलं असतं ना तर सगळ्यांचे लॉग लिहिले असते साईडला मी, लॉग ऑफ 5.67, लॉग ऑफ हा नंबर अख्खा 12, लॉग ऑफ 256 आणि मग नंतर लॉग ऍड केले असते आणि अँटी लॉग काढून आन्सर आणलं असतं, ते एक्झॅक्ट आलं असतं. पण आता आपला एम होता की क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचं हे बघणं. नेक्स्ट क्वेश्चन पण तसाच आहे, बेस्ड अगेन ऑन द कॉन्सेप्ट ऑफ एमिसिव्ह पॉवर, बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ स्टीफन्स लॉ. काय क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन वाचून घेऊ आणि नंतर तो सॉल्व्ह करूयात त्याला. ठीक आहे, सो हा क्वेश्चन आहे, अ 60 watt filament loses all its energy in the form of radiation. The emissivity is given, area is given, find the temperature. म्हणजे पॉवर दिली आहे 60 वॅट म्हणजे तो 60 जूल पर सेकंड एमिट करतोय. म्हणजे तुम्हाला दिलाय काय, गिवन मध्ये Q/T दिलाय, Q/T दिलाय 60 वॅट म्हणजे एसआय युनिट. त्याची एमिसिव्हिटी दिली आहे E 0.5. त्याचा एरिया दिलाय, एरिया दिलाय 5 × 10⁻⁵. एरिया दिलाय 5 × 10⁻⁵. सिग्मा दिलाय 5.67 10⁻⁸ आणि विचारले टेम्परेचर, व्हॉट विल बी टेम्परेचर, असा प्रश्न आहे. सो मी फॉर्म्युला लिहितो, Q/T इज सिग्मा ए ई T⁴. सो T⁴ आपल्याला जो काढायचा आहे त्याला एका साईडला घेऊ, बाकी सगळे पलीकडे टाकू. सो Q/T अपॉन सिग्मा ए आणि ई होणार आहे. Q/T ची व्हॅल्यू 60 आहे, सिग्माची व्हॅल्यू 5.67 10⁻⁸ आहे, एरियाची व्हॅल्यू 5 × 10⁻⁵ आहे आणि ई ची व्हॅल्यू 0.5 आहे. 0.5 म्हणजे हाफचा 2 वर जाणार आहे, सो इंटू 2 होणार. सो न्यूमरेटर मध्ये 120 होईल का नाही, डिनॉमिनेटर मध्ये काय होईल 5 7 जा 35, 5 6 जा 30 प्लस 3 33, 5 5 जा 25 प्लस 3 इज 28, 28.37 आणि सगळे पॉवर्स 10⁻⁻8 आणि 10⁻⁻5 इज 10⁻⁻13 वर जाईल तर ते 10⁻+13 होईल. सो आपलं उत्तर 120 अपॉन 28.35 इंटू 10⁻13 इतकं झालेलं आहे. आणि आता याचा घ्यायचा आहे फोर्थ रूट, तेव्हा जाऊन टेम्परेचर मिळेल. रफली कसा काढायचा फोर्थ रूट, कसा काढायचा फोर्थ रूट काढायचं तर 2दा स्क्वेअर रूट काढावं लागेल. वी हॅव टू टेक स्क्वेअर रूट 2 टाइम्स. ठीक आहे, सो बघा स्क्वेअर रूट काढण्याची पहिली रूल तर हा आहे की हा नंबर इव्हन पाहिजे. सो इव्हन करायचं असेल मला त्याला, तर मला काय करावं लागेल, ह्याला 10⁻12 करतो मी आणि 1 0 ह्याला देऊन टाकतो एक्स्ट्रा मध्ये, फ्री मध्ये.
ठीक आहे. आणि आता रूट घेतो. रूट घेतला तर काय येईल, टी स्क्वेअर मिळेल मला. टी स्क्वेअर काय मिळेल, रूट 1200 रूट 28.35 इंटू 10⁻12चा रूट असतो 10⁻6, विच इज अ गुड थिंग, जो की परत एकदा रूट काढू शकतो आपण. व्हॉट इज रूट 1200? रूट 1200 किती असतो, तर मला माहिती आहे 35चा स्क्वेअर जर मी करीन ना तर 1225 येणार आहे. सो हा ऑलमोस्ट 35च असणार आहे, 34.9 वगैरे असणार आहे. मी 35 घेतो याला, चला सेफ. आणि 28चा रूट काय असणार आहे, व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 28? तर 25चा स्क्वेअर रूट असतो 5, 36चा स्क्वेअर रूट असतो 6. हा 5 आणि 6च्या मध्ये असेल, बट नॅचरली हा 25च्या जास्त जवळ आहे, दिसायलाच 28 25च्या जवळ आहे. सो मे बी 5.3 वगैरे, अप्रॉक्स 5.3 इज नॉट अ प्रॉब्लेम. घेऊन टाकला मी, इंटू 10⁻6. आणि आता मला ह्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता हा तर टी स्क्वेअर मिळाला काय, अजून एकदा रूट काढायचे, परत एकदा रूट घेऊयात. परत रूट घेतला तर 10⁻6 बाहेर जाऊन 10⁻3 होणार. आणि रूट 35 हा काय असेल, रूट 35 हा रूट 36च्या जवळ आहे, सो ऑलमोस्ट 5.9 असेल. आणि रूट 5.3 काय असेल, आता रूट 5.3 कसं काढायचं, तर मी याला असं काढतो बघा, 530/100 घेतो याला. कारण की मी 53 पण घेऊ शकलो असतो, बट प्रॉब्लेम असा झाला असता की खालचा 10 परफेक्ट स्क्वेअर नाही, सो 100 2 झिरो शिफ्ट केले मी. आणि 530 हा 530 कोणाचा स्क्वेअरच्या जवळ आहे, तर तुम्हाला माहिती असेल 23चा स्क्वेअर काय असतो, 529 असतो ना. सो ऑलमोस्ट हा 23 आहे, 23चा स्क्वेअर आहे, आणि खाली 100 म्हणजे 10, सो याचा रूट येतो 2.3. सो आपलं उत्तर येते 5.9/2.3 इंटू 10⁻3, म्हणजे 59/23 इंटू 10⁻3 केल्विन इज द टेम्परेचर. आणि 59/23 तर करता येईल आपल्याला. कसं करायचं 59/23 ते पण दाखवतो मी तुम्हाला. 59/23, 23 थ्रू 2 जा 46, हे राहिलं 13. आता 23च्या टेबलमध्ये 23 5 जा 115, राहिलं 150. 23 5 जा झालं, आता 23 6 जा करू. 23 6 जा किती असतं, तर 23 6 जा इज 18 आणि 1 38. अँड नाव 2.56 च्या जवळ आन्सर आलंय. सो 2.56 इंटू 1000 करीन मी जर, तर माझा आन्सर येईल 2560 केल्विन. नक्कीच हे आन्सर एक्झॅक्ट नसणार आहे, एक्झॅक्ट आन्सर काहीतरी वेगळा असेल, बट हे अप्रॉक्सिमेशन्स आहेत, दीज आर अप्रॉक्सिमेशन्स. ह्याच्या जवळपास आन्सर असलं पाहिजे, हे एक्सपेक्टेड आहे. बट एक्झाममध्ये तुम्ही काय कराल, असं क्वेश्चन आलं की यू हॅव टू यूज लॉग टेबल. सो तुम्ही कुठपर्यंत जाल या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी, हे सगळं कराल. 4th रूट काढताना लॉग चालू करायचं वापरायला. ओके. Next question is the comparison of rate of loss of heat. Compare the rate of loss of heat. आता बघा रेट ऑफ लॉस ऑफ हीट खूप मी मुद्दामून दोन्ही क्वेश्चन्स घेतले. एकात विचारले रेट ऑफ लॉस ऑफ हीट आणि एकात विचारले रेट ऑफ एमिशन. रिमेंबर, रेट ऑफ लॉस ऑफ हीट असेल ना तर टेम्परेचर ऑफ सराउंडिंग घ्यायचं असतं. रेट ऑफ एमिशन फक्त एमिट किती करतोय हे काही सराउंडिंगवर डिपेंडेंट नाहीये. सो सराउंडिंगचं टेम्परेचर उगाच दिले दुसऱ्या ह्याच्यात. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला कम्पेअर करायचं ना रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर रेट ऑफ लॉस ऑफ हीट Q/T पहिल्या केसमध्ये अपॉन Q/T दुसऱ्या केसमध्ये. रेट ऑफ लॉस ऑफ हीट काय असेल माहिती का, T मायनस T0⁴ फर्स्ट केसमध्ये आणि T मायनस T0⁴ दुसऱ्या केसमध्ये, असं असेल. लॉस ऑफ हीट आहे म्हणून. आणि दुसऱ्याच्यात रेट ऑफ एमिशन आहे फक्त, म्हणजे फक्त Q/T विचारलंय आणि लॉस नाही विचारलाय, नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. सो Q/T चा रेशिओ विचारलाय, पण इथे फक्त T1⁴ आणि T2⁴. दॅट्स इट. इथे मायनस T0 करायचं नाहीये. लॉस ऑफ हीट हा वर्ड नाहीये, फक्त रेट ऑफ एमिशन आहे. फक्त एमिट किती करतो एवढं विचारलं. सो पहिल्याचा आन्सर काय येईल, पहिल्याचं टेम्परेचर 827. 827 म्हणजे प्लस 273 करायचं, दॅट कम्स टू बी 1100 मायनस रूम टेम्परेचर आहे 27 म्हणजे 300 अपॉन खाली 427. 427 म्हणजे किती, 700 मायनस 300⁴. हे सगळे झिरो कॅन्सल होणार आहेत. सगळे झिरो कॅन्सल झाले ना तर 11⁴ मायनस 3⁴ अपॉन 7⁴ मायनस 3⁴. हे सॉल्व्ह करून आन्सर येईल तुमचं. वेर एज राईट हँड साईडला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय होणार आहे, 727 म्हणजे 1000⁴ अपॉन 227 म्हणजे 500⁴.
दोन्ही रेस टू 4 असल्यामुळे आय कॅन टेक द बेसिस कॉमन. 1000/500 इज 2/1 अँड 2 4 इज 16:1. सो ह्याचा आन्सर 16:1 आहे. ह्याचा आन्सर काहीतरी वेगळं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे. सॉल्व्ह इट अँड यू विल गेट द आन्सर. So these were the questions of the topic KTG. Now let's move to the topic. Okay, one more question is actually left. This is based on the Wien's law again. बहुतेक Wien's law चा क्वेश्चन दिसतोय, टेम्परेचर वगैरे नाही. ठीक आहे, पॉवर रेडिएटेडचा क्वेश्चन. पॉवर रेडिएटेड बाय द स्टार. सो इथे पॉवर रेडिएटेड म्हणजे Q/T बद्दल विचारतात. एक स्टार आहे जो सन पेक्षा, त्याचं टेम्परेचर अर्धच आहे. सन पेक्षा टेम्परेचर अर्धे म्हणजे कमी हीट रेडिएट करतोय, बट त्याचा एरिया जास्त आहे. एरिया 25 टाइम्स. पॉवर रेडिएट 25 टाइम्स आहे. तुम्हाला विचारलंय, अज्युमिंग द टेम्परेचर ऑफ द सरफेस ऑफ सन इज 6000, फाइंड द साइज ऑफ दॅट स्टार. त्या स्टारची साईज काढा. कधी? जर तो स्टार इज एमिटिंग 25 टाइम्स पॉवर ऑफ दॅट ऑफ सन. सन पेक्षा त्या स्टारची पॉवर 25 टाइम जास्त. पॉवर काय असतं? Q/T. पॉवर काय असतं? Q/T. सो Q/T ऑफ सन च्या 25 टाइम्स Q/T ऑफ स्टार आहे. आणि Q/Tचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ब्लॅक बॉडी अज्युम करायचे दोन्ही स्टार्सला. सिग्मा एरिया टेम्परेचर रेस टू 4, सिग्मा एरिया टेम्परेचर रेस टू 4 25 इक्वल टू सिग्मा सिग्मा कॅन्सल्स. आता टेम्परेचर त्या स्टारचं 3000 आहे. सो 3000 रेस टू 4. सनचं टेम्परेचर 6000 आहे. 6000 रेस टू 4. 25चा फॅक्टर आहेच. एरिया ऑफ सन त्याच्या रेडियसवर डिपेंड करेल. ओके, साईजच्या टर्म्स सांगितलं ना, एरिया. सो इथे एरिया ऑफ सन असेल आणि इथे एरिया ऑफ स्टार असेल. सो एरिया ऑफ स्टार काय येणार आहे पहा. एरिया ऑफ स्टार 3000 रेस टू 4 खाली जाईल आणि इट विल बिकम 25 इंटू 6K अपॉन 3K रेस टू 4. 6000 अपॉन 3000 रेस टू 4 इंटू एरिया ऑफ सन. सो हा तर 2 होणार आहे. 2 रेस टू 4 असतो 16. 16 इंटू 25 इज 400. सो सनच्या एरियाच्या 400 टाइम्स जास्त एरिया आहे. म्हणजे रेडियसचा स्क्वेअर असतो एरियाला प्रपोर्शनल. एरिया जर 400 पट असेल तर रेडियस 20 टाइम्स पाहिजे. सो तो स्टार सनच्या 20 टाइम्स लार्ज आहे. दॅट इज द मीनिंग. ओके, सो हे सगळे क्वेश्चन्स होते KTGचे. आता थर्मोचे क्वेश्चन स्टार्ट होतात. खरं तर थर्मोमध्ये सायक्लिक प्रोसेस मी डायरेक्टली असे क्वेश्चन सिलेक्ट केले की जे याच्यावरती क्वेश्चन जास्त नाही विचारलेत बोर्डमध्ये रिसेंट इयर्समध्ये. हा टॉपिक 2021 पासून इंट्रोड्यूस झालाय. सो हे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत. सायक्लिक, त्यानंतर सेकंड लॉ दॅट इज कार्नॉट सायकल्स, आणि मग नंतर एक आयसोबारिक, एक आयसोकॉरिक आणि एक एडियाबॅटिक. हे तिघांचे एक एक असे 3 प्रश्न नंतर घेतलेले आहेत. पहिले सायक्लिकचं सांगतो लॉजिक काय. क्वेश्चन्स इझी असतात सायक्लिकचे, कारण खूपच. थोडंसं झूम करू याला. 3 सायक्लिक प्रोसेस दिलेत आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये टोटल वर्क डन इज -1000. या प्रोसेसमध्ये टोटल वर्क डन -1000 आहे असं क्वेश्चन मध्ये सांगतायत. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइनचा मिनिंग काय आहे? निगेटिव्ह साइनचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह वर्क डन जेवढं झालंय ते पॉझिटिव्ह वर्क डन पेक्षा जास्त आहे. त्यामुळे इफेक्टिव्हली निगेटिव्ह साइन येत आहे. जास्त कंप्रेशन, म्हणजे कंप्रेशन आणि एक्सपान्शन तर शेवटी जाऊन तो त्याच पॉइंटला आलाय. बट वाईल गोईंग अँटी क्लॉकवाईज जर आपण गेलो, सी पीव्ही ग्राफ असेल ना, पीव्ही ग्राफ, तर पीव्ही ग्राफ मध्ये क्लॉकवाईज वर्क डन पॉझिटिव्ह ट्रीट केलं जातं. बिकॉज एक्सपान्शन वेळेस वरून जातो आपण, कंप्रेशन वेळेस खालून येतो. सो वरून जातोय म्हणजे जास्त एरिया कव्हर होतोय एक्सपान्शन वेळेस. सो पॉझिटिव्ह वर्क जास्त आहे. सो ज्यावेळेस निगेटिव्ह वर्क जास्त असतं, अँटी क्लॉकवाईज सायकल असतो, त्यावेळेस निगेटिव्ह वर्क जास्त असल्यामुळे निगेटिव्ह आन्सर येतो. सो ह्याचा पहिला व्हाट डज द निगेटिव्ह साइन मीन. निगेटिव्ह साइन मीन्स दॅट the work done in compression is more than work done in expansion. Next, what is the change in internal energy and heat transfer during the process? See, change in internal energy cyclic process मध्ये 0 असते because you come back to the same state, so no temperature will change. So change in internal energy is 0. And what is heat transfer? Heat transferred is now left only with work done because delta U 0 आहे. सो वर्क जेवढे -1000 तेवढीच हीट ट्रान्सफर होणार आहे. हीट पण -1000च ट्रान्सफर होणार आहे. मायनस म्हणजे हीट एक्स्ट्रॅक्टेड, रिमूव्ड आहे प्रोसेसमधून. ओके, सो पहिला क्वेश्चन एकदम इझी होता. दुसरा पण सायक्लिक आहे आणि विचारलंय व्हॉट इज वर्क डन इन 25 सायकल. आधी एक सायकल तरी काढू. हा ग्राफ जो आहे हा एक इलिप्स आहे आणि जर मी प्रेशर व्हॉल्यूम ग्राफमध्ये एक इलिप्स ड्रॉ केला
त्याचा एरिया काय असतो माहिती का, एरिया ऑफ इलिप्स असतो पाय ए बी. ए असतो सेमी मेजर ऍक्सिस, बी असतो सेमी मायनर ऍक्सिस. सो आपल्याला इथं काय करायचं, व्हॉल्यूम हा सेमी मेजर ऍक्सिस आहे. सो किती आहे व्हॉल्यूमचं अंतर, 4 इंटू 10⁻⁻³ बहुतेक 3 येते, 10⁻³ अख्खा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 4 इंटू 10⁻³. सो बी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू काय येईल, ए ची व्हॅल्यू येईल 2 इंटू 10⁻³ पाय तसंच राहील. आणि बी, बी म्हणजे व्हर्टिकल जी डिस्टन्स आहे त्याच्या हाफ. व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, 11 मायनस 1 10 इंटू 10⁵ आहे, त्याच्या अर्ध केलं तर काय येईल 5 इंटू 10⁵. सो 5 इंटू 10, 5 इंटू 2 इज 10, 10 पाय इंटू 10⁻², दॅट इज 1000 पाय. 1000 पाय एक सर्कल, एक सायकल मध्ये वर्क होणार आहे. 25 सायकल मध्ये किती होणार आहे, इंटू 25 करावं लागेल. सो 2500 पाय इज द आन्सर. पायची व्हॅल्यू 3.14 टाकावी लागेल. रिमेंबर हा सर्कल नाहीये, हा इलिप्स आहे. इलिप्सचा एरिया असतो पाय ए बी आणि दोन्ही वापरायचे. हा असतो मेजर ऍक्सिस, त्याच्या हाफ केलं की सेमी मेजर ऍक्सिस. हा असतो मायनर ऍक्सिस, त्याच्या हाफ केलं की मायनर ऍक्सिस. ओके. अँड सिमिलरली लास्ट क्वेश्चन जो सायक्लिकचा आहे त्याच्यात विचारले व्हॉट इज वर्क डन इन ईच केसेस. प्रत्येक केसमध्ये वर्क डन किती. तर बघा बीसी मध्ये वर्क डन 0 आणि डीए मध्ये वर्क डन 0. का बरं, एडी आणि बीसी मध्ये वर्क डन 0 आहे बिकॉज दोन्ही पण आयसोकोरिक आहे, स्ट्रेट लाईन. वर्क फक्त एबी मध्ये होईल आणि सीडी मध्ये होईल. एबी मध्ये वर्क होईल अख्खं त्याच्या अंडरचा अख्खा एरिया जो की पॉझिटिव्ह असणार आहे बिकॉज एक्सपान्शन आहे. सो एबी मध्ये वर्क किती होईल 6 इंटू 10⁵ प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंज होते 2 ते 6, 4 लिटरचा व्हॉल्यूम चेंज. लिटरचा असतो 10⁻³ सो 2400 जूल इतकं पॉझिटिव्ह वर्क होणार. एबी प्रोसेसमध्ये वर्क डन किती होणार आहे 2400. आणि सीडी मध्ये वर्क डन किती होणार आहे, तर सीडी साठी हा जो 2 नंबर आहे तो खाली पाहिजे होता सीडीच्या लाईनला. सो प्रेशर तिथलं किती आहे 2 इंटू 10⁵. आणि व्हॉल्यूम चेंज किती, 6चं 2 होतं, आता निगेटिव्ह आहे. सो -4 लिटर आहे 10⁻³. सो याचा आन्सर येणार आहे -800 जूल. सो कॅल्क्युलेट वर्क डन इन ईच केस. फर्स्ट केस ए बी मध्ये वर्क डन 2400 हॉरिझॉन्टली, बीसी मध्ये 0, सीडी मध्ये -800 आणि डीए मध्ये 0. सो दीज वर द क्वेश्चन्स ऑफ सायक्लिक प्रोसेस. कार्नॉट सायकल. कार्नॉट सायकल मध्ये कार्नॉट इंजिन, the engine and refrigerators which work on Carnot cycle are called as Carnot engines and Carnot refrigerators. So Carnot engine receives 2000 joule from a reservoir. Reservoir पासनं, hot reservoir पासनं तो किती हीट घेतोय 2000. त्या 2000 मधनं तो सम वर्क करतो आणि सम रिजेक्ट करतो. तो रिजेक्ट जो करतोय 500 केल्विनच्या रिझर्व्हायर पासून हीट घेऊन 350 केल्विनच्या सिंकला तो हीट देत आहे. सो त्याची एफिशियन्सी काय होऊन जाईल 1 मायनस कोल्डचं टेम्परेचर अपॉन हॉटचं टेम्परेचर, दॅट इज 1 मायनस 350/500 दॅट इज इक्वल टू 0.3. 0.3 एफिशियन्सी म्हणजे 30% एफिशियंट आहे. सो जी काही हीट घेईल ना 30% तो वर्क करेल. सो 2000 घेतली, 2000चं 30% काय असतं 600 जूलचं वर्क करेल आणि लॉस किती करेल, एनर्जी लूज किती करेल 1400 जूलची लूज करेल. सो प्रश्नामध्ये तेच विचारले बहुतेक, हाऊ मच वर्क इट डज वर्क ऑफ 600 जूल. हाऊ मच हीट इज रिजेक्टेड, हीट रिजेक्टेड इज 1400. व्हॉट इज द एफिशियन्सी, एफिशियन्सी इज 30%. ओके. सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन, इझी क्वेश्चन. कार्नॉटचे क्वेश्चन सगळेच इझी आहेत. एफिशियन्सी ऑफ कार्नॉट इज 75. टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्व्हायर इज 1000 केल्विन, सगळं केल्विन मध्ये पाहिजे. व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्व्हायर, इझी आहे. एफिशियन्सी 75% आहे म्हणजे 0.75 आहे आणि 0.75 ला मी इक्वेट करतो 1 मायनस TC/TH बरोबर. सो TC/TH काय येईल, TC/TH येईल 0.25. 0.75 पलीकडे जाईल, 1 मायनस 0.75 0.25. यामध्ये कोल्ड आणि हॉट मध्ये हॉटचं टेम्परेचर 1000 आहे. सो कोल्डचं काय असेल, कोल्डचं टेम्परेचर असेल 250 केल्विन. इझी क्वेश्चन. आणि लास्ट कार्नॉटचं क्वेश्चन आहे रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला काय कार्नॉटवाला, तर त्याचा फॉर्म्युला आहे TC/TH मायनस TC विच इज कोल्डचं टेम्परेचर 250 डिवायडेड बाय हॉट मायनस कोल्डचं टेम्परेचर 300 मायनस 250 विच इज 250/5. आन्सर इज 250/50 आन्सर इज 5. So coefficient of performance alpha COP is 5
रिमेंबर, एफिशियन्सी अँड कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आर युनिटलेस क्वांटिटीज, त्यांना काही युनिट नसतं. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे, 1 mole of gas is kept in a cylinder and it is expanded such that volume becomes double. What is the work done in expansion if the process is isobaric? Isobaric process असेल ना, तर वर्क डन असतं P delta V, which is also equal to NR delta T या केसमध्ये. हा पण एक फॉर्म्युला आहे. सो मी हा पण वापरू शकतो, आपण वापरू शकतो. प्रेशर दिलाय तर तुम्ही मला वाटेल सर हा वापरू, पण याच्यात इनिशियल व्हॉल्यूम नाही दिलाय. सो इनिशियल व्हॉल्यूम नाही दिलाय, सो मी हा प्रेफर करतो, कारण की इनिशियल टेम्परेचर दिले. मला माहिती आहे PV इज गोल्ड NRT मध्ये आयसोबारिकला जर प्रेशर कॉन्स्टंट राहणार असेल, व्हॉल्यूम डबल झालं ना, तर टेम्परेचर पण डबलच होतं. सो आधीचं टेम्परेचर 300 आहे T1, T2 किती झालं 600. सो आता मला वर्क डन काढणं किती सोपं आहे हा वापरला तर. NR 600 मायनस 300 विच इज NR 300. बरं, आरला काय घ्यायचं आपल्याला, 25/3 इंटू 300, आणि नंबर ऑफ मोल्स किती घ्यायचे 1. 300चा 0 जाईल, 3 जाईल, 100 इंटू 25, आन्सर इज 2500 जूल. एवढा इझी प्रश्न आहे. व्हॉल्यूम एक्सपांड झाला, P डेल्टा V वापरला, बट मी NR डेल्टा Tच्या टर्म्समध्ये वापरला बिकॉज टेम्परेचर वॉज गिवन. सो दिस इज द वर्क डन इन आयसोबारिक प्रोसेस. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क डन काढण्याचं एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे. 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V फायनल बाय V इनिशियल. इथे V फायनल दिलाय 6, V इनिशियल दिलाय 2, 6/2 इज 3. सो लॉग टू द बेस 10 ऑफ 3, 2.303 ॲज इट इज. नंबर ऑफ मोल्स 0.5 आहे, R आहे 25/3 आणि टेम्परेचर आहे 300. सो 3 आणि 300चा कॅन्सल झाला, 100 राहतं. सो 2.303 0.5 इंटू 100 इज 50, 50 इंटू 25 इज 1250, आणि लॉग 3 इज 0.4771. हे जर मल्टिप्लाय केलं आपण तर आन्सर येणार आहे 0.47 इंटू 2.3 इंटू 1250. हे सगळं मल्टिप्लाय केलं की आन्सर येणार आहे जूनमध्ये. आन्सर पॉझिटिव्हच येणार आहे बिकॉज एक्सपान्शन झालंय. सो डोंट वरी, तुम्हाला साईन स्वतःहून डोकं वापरायची गरज नाहीये. फॉर्म्युला विल टेक केअर ऑफ द साईन. And then the last question. The last question of this KTG and thermodynamics is the process adiabatic. आणि adiabatic process मध्ये इनिशियल व्हॉल्यूम दिलाय 1 लिटर, इनिशियल प्रेशर दिलाय 1 ATM त्याला घेतो मी, आणि इनिशियल टेम्परेचर दिलाय 300 केल्विन. आणि आता याला त्यांनी चेंज केलंय एडियाबेटिकली. गामा दिलाय 1.4. ठीक आहे, ते म्हणतात की त्याला कंप्रेस केलंय टू 1/15 द इनिशियल व्हॉल्यूम. V फायनल किती आहे 1/15 लिटर. तर मग फायनल प्रेशर काय असेल हा प्रश्न आहे पहिला, फायनल टेम्परेचर काय असेल हा दुसरा प्रश्न आहे, आणि वर्क डन काय असेल हा तिसरा प्रश्न आहे. तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रेशर काढण्यासाठी मी वापरतो PV रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. P फायनल V फायनल रेस टू गॅमा इज P इनिशियल V इनिशियल रेस टू गॅमा. P इनिशियल 1 ATM आहे, V इनिशियल 1 लिटर आहे, 1 रेस टू 1.4. P फायनल माहित नाही आपल्याला, आणि V फायनल व्हॉल्यूम फायनल 1/15 आहे, रेस टू 1.4. आणि हे दोन्ही इक्वल असले पाहिजे. सो फायनल प्रेशर काय येणार आहे 15 रेस टू 1.4 वर जाईल. सो आन्सर येईल 15 रेस टू 1.4 ATM. आणि हे 15 रेस टू 1.4 जे आहे ते आपल्याला लॉग टेबलनी करावं लागणार. व्हॉट इज 15 रेस टू 1.4 हे लॉग टेबलनेच करता येणार आहे, त्याला काही दुसरा ऑप्शन नाही. यू हॅव टू सॉल्व्ह युझिंग लॉग टेबल. आणि लॉग टेबलने ह्याचा आन्सर जर आपण काढलं तर बघा, ह्याला मी कसं लिहितो 15 रेस टू 1 आणि 15 रेस टू 0.4. सो 15 तर येणारच आहे, इंटू 15 रेस टू 0.4 येणार. रेस टू 0.4 म्हणजे रेस टू 0.5 असतं तर स्क्वेअर रूट घेतला असता. स्क्वेअर रूट घेतला 15चा स्क्वेअर रूट काय आला असता 3 पॉईंट समथिंग आणि 4च्या मध्ये, 3 आणि 4च्या मध्ये मे बी 3.8 3.9 आला असता. बट आता 0.5 नाही 0.4 आहे. सो तो अजून कमी येतोय, आणि याचा आन्सर कुठेतरी 3च्या अप्रॉक्सिमेटली येते. सो मल्टिप्लिकेशन केल्यावरती असं समजतं की 45 ATM असं प्रेशर येत आहे फायनली. बट अगेन हे असं अप्रॉक्सिमेशन करून चालणार नाही, बोर्ड एक्झाम मध्ये लॉग टेबल वापरावं लागेल. फायनल प्रेशर काढलं, P फायनल V फायनल रेस टू गॅमा, P इनिशियल V इनिशियल रेस टू गॅमा वापर. टेम्परेचर फायनल कसं काढायचं तर सिंपल आहे. टेम्परेचर फायनल काढायचं तुम्हाला, सो तुम्ही असं करू शकता P1 V1
अपॉन T1 इज P2 V2 बाय T2 करू. बिकॉज आता तुम्हाला प्रेशर, व्हॉल्यूम, प्रेशर, आता टेम्परेचर असतं काढायचंय, सिम्पली काढता येईल. बघा P1 V1 काय येते 1 × 1 अपॉन T1 काय येते 300 इज इक्वल टू P2 काय येतोय 1/15. P2 रॉंग घेतला मी. P2 किती येतोय P2 45, V2 किती येतोय 1/15 इंटू T2 येतोय. सो 15 3 जा आणि हे सॉल्व्ह केलं तर T2 येतो 900 केल्विन. सो टेम्परेचरला मी कुठला आयडियाबॅटिकचं लॉजिकने वापरलं, आयडियल गॅसने सॉल्व्ह केलं. माझ्याकडे PVT आधी होता दिलेला, PVT, आणि आता मला PV मिळालाय. सो टी तर काढता येणार आहे आयडियल गॅस इक्वेशन. आणि लास्ट आहे वर्क डन. वर्क डन काढण्यासाठी तुम्ही वापरू शकता NR डेल्टा T अपॉन 1 मायनस गॅमा. गॅमा -1 नाही, गॅमा -1 इंटरनल एनर्जी असते, 1 मायनस गॅमा. हा वर्क डनचा फॉर्म्युला आयडियाबॅटिकला आहे. अजून एक फॉर्म्युला खरं तर P फायनल V फायनल मायनस P इनिशियल V इनिशियल अपॉन 1 मायनस गॅमा. हा पण वापरू शकतो, बट मी हा वापरतो NR डेल्टा T, कारण की N दिलाय, नंबर ऑफ मोल्स, ओके नंबर ऑफ मोल्स नाही दिले. सो बेटर आहे की आपला हाच वापरावा लागेल, P फायनल V फायनल मायनस P इनिशियल V इनिशियल. P फायनल V फायनल काय येईल 45 इंटू 1/15 इज 3 मायनस P इनिशियल V इनिशियल काय 1 इंटू 1 1 अपॉन 1 मायनस गॅमा इज 0.4. सो 3 मायनस 1 इज 2 अपॉन 0.4, that is 20/4, that is equal to 5 लिटर ॲटमॉस्फिअर. युनिट लिटर ॲटमॉस्फिअर असणार, आणि लिटर ॲटमॉस्फिअरला 101 ने मल्टिप्लाय केलं की 505 जूलच्या जवळपास आन्सर येणार आहे. वर्क डन बाय द गॅस, बाय द सिस्टम इन ॲडियाबॅटिक कंप्रेशन. ऑब्व्हियसली आन्सर निगेटिव्ह असणार आहे, बिकॉज वर्क डन निगेटिव्ह होणार आहे, कंप्रेशन झालंय त्या कारणामुळे निगेटिव्ह येणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस समजलंय. निगेटिव्ह इथे कुठून येणार आहे साईनमध्ये, तर आपण खाली डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस गॅमा घेताना मायनस साईन नाही घेतली, ती मायनस घेतली तर आपोआप निगेटिव्ह येणार आहे. सो परत एकदा निगेटिव्ह साठी डोकं नाही वापरायचं, सिम्पली फॉलो द फॉर्म्युला, स्टेप्स फॉलो करा, व्हॅल्यूज प्रॉपरली सबस्टिट्यूट करा, आन्सर येऊन जाईल. ओके, सो दीज वर द क्वेश्चन्स गाईज ऑफ द टॉपिक KTG and thermodynamics. Let's meet in the next video which is on the topic rotational dynamics. Thank you so much for watching this.